जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल प्रतीक ग्राफिक्सवर। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त बॅनर तयार करणार आहे। ते बॅनर आपण आज पिक्सार्ट ॲप्लिकेशनमध्ये तयार करणार आहे। पिक्सार्ट ॲप्लिकेशन आणि आपल्या मटेरियलचे डाउनलोड लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल। तिथून तुम्ही सर्व काही डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं पिक्सल लॅबमध्ये एडिट करणार। आज आपण PLP फाईल वगैरे काही देणार नाही आहे। आज डायरेक्टली आपण एडिट करून दाखवणार की कशाप्रकारे एडिट करू शकता तुम्ही। त्या अगोदर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारचे बॅनर व व्हिडिओ एडिटिंग व ट्युटोरियल आणत असतो। चला तर मित्रांनो, जरा वेळ न घालवता सुरुवात करू आपण आपल्या व्हिडिओ। सर्वात अगोदर पिक्सार्ट ॲप्लिकेशनला ओपन करायचं। पिक्सार्ट ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर असा प्रकारचा इंटरफेस आलेला असेल तर एडिट फोटोवरती क्लिक करायचं आहे। एडिट फोटोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मी काही अशा प्रकारचा बॅकग्राऊंड दिलं आहे, ते बॅकग्राऊंड इथे सिलेक्ट करून घ्यायचं पहिल्यांदा। तर ओके, त्या बॅकग्राऊंडमध्ये काहीच चेंज करायचं नाही। हे बॅकग्राऊंड जर तुम्हाला हवं असेल की कशाप्रकारे मी तयार केलं तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला कमेंट करू शकता की यावरती ट्युटोरियल आणा। तर आपण यावरती पण ट्युटोरियल आणूया की बॅकग्राऊंड कसं तयार करायचं। तर ओके, तर बॅकग्राऊंड ॲड झाल्यानंतर इथे ॲड फोटोवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपण एक टेक्स्ट दिला आहे इथे, पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त मंगलमय शुभेच्छा। तर हे टेक्स्ट अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं। त्यानंतर या ॲरोवरती प्रेस करून अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करून घ्यायचं की अशा प्रकारे सेंटरला। इथून रोटेट पण होत असतं, वरच्या रोटेट आयकॉन ओके। तर हे अशा प्रकारे ॲड झाल्यानंतर इथे ॲडजस्टवरती यायचं आणि याची थोडीशी ब्राईटनेस वाढवायची, कॉन्ट्रास्ट पण थोडासा वाढवायचा आणि क्लॅरिटी पण थोडीशी वाढवायची, सॅच्युरेशन पण 10-12 ठेवली तरी चालेल। तर ओके, राईटवरती क्लिक करायचं। तर टेक्स्ट झालं आपलं तयार ओके। तर आता इथे परत ॲड फोटोवरती क्लिक करायचं। इथे आता अहिल्याबाई होळकर यांचा फोटो घ्यायचा आहे, ॲड करायचा। तर या फोटोचे PNG दिलेले आहे मी ऑलरेडी, फक्त असे स्वाईप ऑफ करायचे, इथून ॲडजस्ट करून घ्यायचं। आता इथे मेन मुद्दा आला, तर आपला फोटो बॅकग्राऊंडला मॅच होण्यासाठी काय करायचं, परत इथे ॲडजस्टवरती यायचं, ब्राईटनेसला कमी करायचं। बघू शकता ना आपण कसं याला ॲडजस्ट करून बॅकग्राऊंडला मॅच होईल असा करणार आहे। तर इथे कॉन्ट्रास्टला वाढवून घ्यायचं 15 क्लॅरिटी थोडीशी वाढवायची 10 सॅच्युरेशन वाढवून घ्यायचे। त्यानंतर शॅडो कमी करायची 27-30 केली तरी चालेल। हायलाईटला आपण थोडंसं कमी करायचं, 20-25 केलं तरी चालेल। तर बघू शकता काय अशा प्रकारे आपलं बॅकग्राऊंडला एकदम मॅच झालेली आहे आपली जे PNG दिली आहे मी तुम्ही मूर्तीचा जो फोटो आहे ओके। तर आता आपला मेन मुद्दा म्हणजे आपला डायलॉग। तर आपण इथे डायलॉग तयार केलेला आहे, त्याची पण PNG दिलेलं आहे तुम्हाला। तर PNG ते ॲड करून घ्यायची काय अशा प्रकारे इथे वर दिलेलं आहे, कुशाग्र बुद्धीची धर्मवीर धर्मनिष्ठ स्त्री प्रजानिष्ठ कारभारामुळे ठरली पहिली राजकीर्ती ओके। तर अशा प्रकारे आपण इथे दिलेलं आहे। तर आता इथे तुम्ही तुमचा लोगो पण ॲड करू शकता ॲड फोटोवरून। तर मी माझा लोगो ॲड करून घेतो इथे। तुम्ही तुमचा लोगो तयार केला नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती बरेचसे लोगोवरती व्हिडिओ ट्युटोरियल आलेले आहे, तिथून तुम्ही बघू शकता। हा लोगो पण कसा तयार करायचा हे पण मी सांगितलेलं आहे। मी जो इथे ॲड करतो आहे ना हा लोगो, हा पण कसा तयार करायचा हे पण सांगितलेलं आहे, ते पण व्हिडिओ चॅनलवर आलेले आहे। तर बघू शकता की अशा प्रकारे आपला बॅनर इथे तयार झाला आहे। आता इथे राईटवरती क्लिक करायचं आहे। आता आपला मेन पॉईंट, तर परत इथे टूल्सवरती यायचं, ॲडजस्टवरती क्लिक करायचं आणि इथून थोडीशी ब्राईटनेस अशी 5 वाढवून घ्यायची, कॉन्ट्रास्ट पण वाढवायचा, क्लॅरिटी थोडीशी वाढवायची, सॅच्युरेशन पण वाढवायचं ओके। तर शॅडोला कमीच राहू द्यायची 10 ओके। तर हायलाईटला थोडंसं वाढवायचं, परत राईटवरती क्लिक करायचं ओके। तर आता फुल HD मध्ये कसं सेव्ह करायचं हे पण सांगतो तुम्हाला। इथे टूल्सवरती परत क्लिक करायचं, इथे रिसाईज ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि इथे 5000 टाईप करून घ्यायचं आणि रिसाईजवरती क्लिक करायचं। तर बघू शकता इथे खाली 28/2828/2028 अशा प्रकारे इथे साईज दिलेली आहे। तर 28 इथे टाईप करून घेतो मी ओके आणि रिसाईज ऑप्शनवरती क्लिक करतो। त्यानंतर काय करायचं, डायरेक्ट इथे ड्रॉ टूलवरती यायचं। ड्रॉ टूलवरती आल्यानंतर इथे इरेझरला सिलेक्ट करायचं आणि इरेझरची साईज 1 ठेवायचे आणि इथे लेअरवरती क्लिक करायचं, इथे मर्ज ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्यानंतर याला पूर्ण 500 झूम करून घ्यायचं, 500 त्यानंतर इथे खाली असा थोडासा कट मारायचा
अशा प्रकारे उघडेल. तर इथे 3 डॉटवरती क्लिक करायचं, सेव्ह इमेजवरती क्लिक करायचं. यानं आपला जो बॅनर आहे तो फुल HD क्वालिटीमध्ये न फुटता आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपली बॅनर व कन्सेप्ट आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारे इथे बॅनर व भरपूर साऱ्या डिझाईन तयार करायला शिकवत असतो. भेटूया अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.